बसच्या बाहेर बघतो तर काही लोकांचे भात कापणीला आले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यामुळे खूप नुकसान भातशेतीचे झाले. नंतर इकडे ऊस पण कोलमडून पडलेला होता पावसामुळे. इकडे आंब्या गावामध्ये आल्यानंतर मित्रांनो तिथे देवी बसवलेली होती, तर तिला बुडवायचे होते म्हणून येथे सर्व देवीची मिरवणूक काढत होते आणि त्याच निमित्ताने येथे सर्वजण जमलेले होते, तेथील स्थानिक लोक. मित्रांनो, इकडे पुढे आल्यानंतर एका ठिकाणी सर्व भात झोपून दिले होते. भाताचे खूप नुकसान झाले आणि पुढे तर एका घरावरचे छत म्हणजे पत्रेच उडून नेले ते. मित्रांनो, खूप नुकसान झाले पेठ तालुक्यामध्ये. त्याचबरोबर इकडे तारा पण तुटून पडलेल्या होत्या. झाडे वगैरे सगळे मोडून पडलेले होते मित्रांनो रस्त्यावरती, रस्त्याच्या कडेला. पुढे आल्यानंतर हिरवीगार शेत सुंदर असे दिसत होतं. नंतर 1.5 तासाचा प्रवास करून पेठला पोहोचलो आणि येथे दसऱ्यानिमित्ताने सर्व लाल पऱ्या लावून दिलेल्या होत्या डेपोमध्ये.